यशोदा मनोमन हसत राही. तिला रागवता येतच नसे. कृष्णाच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहिले की तिचे देहभानच हरपून जाई. एकदा बलराम, कृष्ण व सवंगडी खेळत होते. खेळता खेळता सर्वजण यशोदेकडे येऊन म्हणाले, माते, कृष्णाने माती खाल्ली. यशोदेची मात्र सत्ता जागी झाली. तिने कृष्णाचे हात धरून खडसावून विचारले, काय रे लबाडा, तू माती खाल्लीस? खरे तर बालकृष्णाच्या खोड्यांची कितीतरी गाराणी तिच्याकडे आली होती आणि कधीच त्या तक्रारीत तथ्य आढळले नाही. म्हणून तर तिने कृष्णाचे दोन्ही हात घट्ट पकडून तक्रारदारांना दिलासा दिला आणि स्वतःला खात्री असल्यामुळे लबाडा म्हणून रागातील लटकेपणाही दाखवला. नाहीतरी आईचा बाळावरचा राग हा क्रोधच नसतो, तो अनुराग असतो. मातेने विचारले. कृष्णाने उत्तर दिले, आई, मी नाही माती खाल्ली. हे सर्वजण खोटारडे आहेत. यशोदा म्हणाली, ठीक आहे, खाल्ली नाहीस ना माती, मग तोंड आ कर. आता कृष्णाने उघडलेल्या तोंडासारखे तोंड आ करून पाहत बसण्याची यशोदेवर पाळी आली. त्याच्या श्रीमुखात सगळे विश्व, समुद्र, पृथ्वी, आकाश, पाताळ, सूर्य, चंद्र, तारे, सारे ब्रह्मांड दिसू लागले. त्यात गोकुळ आणि त्या गोकुळात स्वतःला एका यशोदेलाही पाहिले. यशोदा दिग्मूढ झाली. थोड्याच वेळात तिने मनोमन शरणागती पत्करली. या सर्व ब्रह्मांडाचे पालन करते, जगताचे सर्व असलेल्या परमेश्वराचे आश्रयस्थान माता म्हणून माझे अंग आहेत, माझी कुशी आहे, असा पुत्रभाव जागृत होताच भगवंतांनी तोंड मिटले. आरोप करणाऱ्यांची तोंडे तर केव्हाच मिटली होती. राजा परीक्षितीने श्री शुकदेवांना विचारले, ब्रह्मन, नंद यशोदेचे असे कोणते पुण्य होते की प्रत्यक्ष भगवान त्यांच्या पोटी आले? श्री शुकदेव म्हणाले, राजा, पूर्वजन्मी अष्टवसूंपैकी एक श्रेष्ठ वसू द्रोण होते. त्यांची पत्नी धरा होती. त्यांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की, हे प्रभू, जेव्हा आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही पृथ्वीवर जन्म घेऊ तेव्हा जगदीश्वर कृष्णाची अनन्य भक्ती निर्माण होईल असा वर द्या. त्या वराच्या प्रभावाने वसू द्रोण प्रजात नंद झाले आणि धरा यशोदा झाली. वसुदेव देवकी हेही पूर्वजन्मी वर प्राप्त केलेलेच होते. त्यांना भगवंतांनी त्यांच्या पोटी जन्म घ्यावा अशी इच्छा व्यक्त केल्यामुळे भगवंत तिथे जन्मले आणि त्याच्या बाललीलांनी त्यांना कृष्णप्रेम, कृष्णभक्ती निर्माण झाली. यशोदेचे कृष्णप्रेम तर चुलीवर तापत ठेवलेल्या दुधाप्रमाणे अक्षरश उतू जात असे. तो बाहेर बागडत असला तरी त्याच्या आठवणींनीच तिला पाना फुटत असे. तो केव्हा केव्हा येईल आणि मांडीवर बसून आ करील याचा तिला ध्यासच होता. एकदा ती घरात लोणी काढीत होती. त्यासाठी तिने रवी बांधली, डेऱ्यात टाकली. अंगावरचा पदर इकडे तिकडे उडू नये म्हणून कमरेला घट्ट बांधला. त्या रेशमी पदरावर एक सुती कपडा घट्ट बांधला आणि रवी घुसळू लागली. हातातल्या बांगड्यांचा मधुर किणकिणाट होऊ लागला. कानातील मोत्यांची कर्णफुले एका संथ लयीत तिच्या गालावर झोके घेऊ लागली. घुसळण्याच्या क्षमाने चेहऱ्यावर, कपाळावर धर्मबिंदू उठू लागले. केस किंचित विस्कटून गालावर, कपाळावर ओढू लागले. काही तर तिथेच लोभसपणे चिकटून बसले. वेणीत माळलेली सुगंधी फुलांची गजऱ्यातून काही फुले बंद सुटून मोकळी खाली पडली आणि आपण किती अभागी आहोत, जगन्मातेपासून दूर झालो म्हणून खंतावली आणि क्षणात सुकूनही गेली. बंधन हे मायामोहाचे त्याज्यच आहे, परंतु भगवत चरणांच्या जिथे अखंड वास आहे तेथून पडणे दुर्भाग्यच आहे. असा तो सोहळा. घरगृहस्थीचे प्राप्त कर्तव्य मनपूत करणे, कृष्णाचे म्हणजे भगवंताची लीला स्मरण करीत तल्लीन होणे, बालकृष्णाच्या आठवणीने प्रेमाचा पाझर फुटून अंगावरची वस्त्रे ओली चिंब होणे, तशातच विश्वदर्शनामुळे झालेल्या ज्ञानाने भक्तिभाव जागृत होणे, हे एक समयावेच्छेद करून कर्मज्ञान भक्तीचे मनोज्ञ दर्शनच आहे. यशोदेमध्येच नाही तर यच्च यावत मातांच्या ठाई हे त्रिगुण दर्शन होऊ शकते. यशोदा मातेला पाना फुटला. बालकृष्ण धावत आला आणि मांडीवर बसला. यशोदेने तोंडात स्तन दिला. बाळ डोळे मिटून स्तनपान करू लागले. दोघांचा आनंद गगनसदृश्य झाला. अधूनमधून कृष्ण मातेचे मुख न्याहाळत तिला होणाऱ्या आनंदाचा अंदाज लावित होता. माता यशोदा ही स्तनपान करताना बाल भगवंताचे मनोहारी रूप पाहत होती. त्याच्या कुरळ्या केसातून हात फिरवित होती. दूध पिताना त्याच्या क्षणाक्षणाला होणारा तृप्तीकडे पाहून आपल्याही जन्माची कृतार्थता तृप्ती झाल्याचे अनुभवत होती. असा किती वेळ गेला कोणाला कळलेच नाही. डेऱ्यात रवी तशीच पडलेली होती. अर्धवट तयार झालेला लोण्याचा गोळा डेऱ्याच्या काठावर बाहेर डोकावत होता. जणू तो कृष्णाला खुणावीत होता. त्याच्या भेटीसाठी व्याकुळ झाला होता. कृष्ण प्रेमात चुलीवरचे दूध उतू गेले तेव्हा यशोदा भानावर आली.
तिने कृष्णाला बाजूला केले आणि लगबगीने उतू जाणारे दूध बाजूला काढून ठेवले. पिता पिता बाजूला केल्यामुळे कृष्णाला राग आला. त्याने बाजूचा एक खडा घेऊन शिंक्याकडे भिरकावला. दुधादह्याचे माठ फुटले, लोणी खाली सांडले. ते कृष्ण खाऊ लागला. तेवढ्यात तिथे वानरी व तिची पिल्ले आली. त्यांनाही कृष्णाने लोणी दिले. यशोदा माठ फुटल्याचा आवाज ऐकून बाहेर आली. कृष्णाला शोधू लागली. कृष्णाला यशोदा मैयाची चाहूल लागताच तो बाजूलाच पालथ्या ठेवलेल्या उकडावर रडत बसला. यशोदा हातात शिडी घेऊन आशीर्वाद मागू शकलो नाही तर समजा की तुम्हाला त्या क्षणी त्या परमानंद घनाची प्राप्ती झाली. तत्र वेदा अवेदा भवंती. ईश्वर दर्शनावेळी वेदच काय, स्वतःच्या नामाची अस्तित्वाचीही विस्मृती होत असते. वेद म्हणजे जाणणे. ईश्वराला जाणून घेण्याचे साधन वेद आहे. ईश्वराचा परम आनंदाच्या प्राप्तीनंतर साधन गळूनच पडणारच. बाळ जसे आई भेटेपर्यंत धडपडत चालते, रडते, क्वचित पडतेही, पण आधार म्हणून जमिनीला विसरत नाही. आई दिसताच ते आधाराचा त्याग करून झेपावते, आईला बिलगते. जमिनीवरचे पाय अधांतरी होतात. तसेच वसिष्ठ वेद विसरून गेली. रामाची मौन होताच ते वसिष्ठांच्या आश्रमात विद्याभ्यास करण्यासाठी निघून गेले. विद्याध्ययन संपल्यावर घरी आले. तेवढ्यात विश्वामित्रांनी मांडलेल्या यज्ञ रक्षणासाठी त्यांना नेले. तिथे त्यांना राक्षस संहार करून यज्ञ कार्य सिद्ध केले. तेथून पुढे मिथिला नगरीत विदेह राजा जनकाच्या दरबारात मांडलेल्या वैदेही सीतेच्या स्वयंवरात आले. तिथेही भगवान शंकराचे शिवधनुष्य ठेवले होते. सभेत आणतानाच ते 300 वीरांनी उचलून आणले होते. त्यावरूनच त्याची प्रचंडता लक्षात येण्यासारखी आहे. ते पाहिल्यावर स्वयंवरात उपस्थित असलेल्या आणि सीतेच्या रूपाला मोहून तिच्याशी विवाह करू इच्छिणाऱ्या शेकडो वीरांना हताशपणे माना खाली घातल्या. ते धनुष्य उचलणेच महाकठीण, तर त्यावर प्रत्यंच्या दोरी कशी लावणार. त्यात काही वीर स्वतःच्या सामर्थ्याचा अहंकार बाळगणारे होते. त्यांनी धैर्याने प्रयत्न केला, पण ते धनुष्य हल्लेच नाही. कुणी उचलले तर ते सरळ करता करताच अंगावर कोसळत होते. पण श्रीरामांनी गुरूंची आज्ञा घेऊन त्या सभेत उपस्थित असलेल्यांना नमस्कार करून नंतर शिवधनुष्याला वंदन केले आणि सहज लीलेने ते उचलले. त्याला प्रत्यंच्या जोडताना थोडे दाबले तर ते काडकन मोडले. सीतेने वर्माला रामांच्या गळ्यात सलज्ज मुद्रेने घातली. सीता लक्ष्मी रूप आहे, जमिनीतून वर आली, याचा अर्थ ती वसुरूप आहे. वसु हे धनधान्य रूप लक्ष्मीचे स्थान आहे. राम तर प्रत्यक्ष नारायणाचे पूर्णावतार आहेत. लक्ष्मी नारायणाच्या विवाहात कोण अडथळा करील. श्रीरामांचे आराध्य दैवत शंकर आहेत. त्यांना वंदन केले तर भक्ताला ते सहाय्य करतीलच, यात काय संशय. श्रीराम सीतेचा विवाह झाला. अयोध्येत मोठा समारंभ झाला. नंतर रामांचा राज्याभिषेक ठरला. त्यावेळी कैकेयीने दशरथाला त्यांनी दिलेल्या वराची आठवण करून दिली. राज्याभिषेकाच्या तयारीने वातावरण आल्हाददायक झाले होते. सर्व नगरवासियांच्या मुखावर प्रसन्नता आणि समाधान दिसत होते. राजा दशरथाचे मुख तर जणू पूर्ण चंद्रासारखे चमकत होते. कुणाच्याही आनंदाला पारावर नव्हता. अशा वेळी कैकेयीने वराचे स्मरण करून दिले. तेव्हा दशरथही समाधानाने म्हणाले, सांग प्रिये, तुझं काय हवे. राणी कैकेयी म्हणाली, 1. माझ्या भरताला राज्याभिषेक करा. 2. रामाला 14 वर्षे वनवासात पाठवा. रघुकुलाची तर ख्यातीच आहे की शरणागताचे रक्षण करणे आणि दिलेल्या वचनाचे जतन प्राणपणाने करणे. कलियुगात तर असे कुणाच्या वचनाला वजनच नाही. आत्ता बोलले तर थोड्या वेळाने मी तसे कुठे म्हणालो, अशी कोलांटी उडी मारण्यात प्रत्येकजण वानरापेक्षाही प्रवीण आहे. असो. दशरथ दुःखी झाले. रामांनी ते जाणले व कारण विचारले. जेव्हा रामाला कारण कळले त्यावेळी ते म्हणाले, पित्याची वचनपूर्ती करण्यापेक्षा या जगात श्रेष्ठ कार्य ते काय. मी आनंदाने वनवासात जातो आणि राज्य भरताने केले काय आणि मी केले काय. आम्ही दोघे अभिन्नच आहोत. राम वनवासात निघाले. सीता अनेक विनंत्या, अनेक आग्रह, अनेक युक्तिवाद ऐकूनही रामासह वनवासात जाण्यास सिद्ध झाली. ती सहधर्मचारिणीच आहे. पतीच्या कोणत्याही धर्मकर्मात ती सहकारी असते, सोबतच असते. ती सहधर्मचारिणी, ती सहचरी आहे, त्याच्या सोबतच चालणारी आहे. लक्ष्मण बंधू प्रेमाचा परमोत्कट आदर्श मूर्ती आहे. तो स्वतःला श्रीरामांचा दास आणि अनुचर समजतो. स्वामी तिथे सेवक,
पण अनुचर हा तर त्याच्या बरोबरच चरणचाली करणारा हे दोन उत्तुंग प्रेमाचे दास्याचे आविष्कार असले तरी लक्ष्मणाची भार्या उर्मिला तिला या आदर्शांच्या उपस्थितीत त्रिवार वंदन करावे लागेल. त्याग आणि संन्यास या शब्दांची सांप्रत झालेली अवहेलना इतकी रुळली आहे की त्याच्या तेजस्वितेची धार उरलीच नाही. जे आहे प्राप्त आहे ते टाकणे सोडणे म्हणजे त्याग, आणि जे आहे ते उपभोगण्याची पात्रता क्षमता आणि अधिकार असताना त्यांची भोगेच्छा सोडणे हा संन्यास. उर्मिलाला राजवाड्यात निवास उपलब्ध होता. दासी सेवेला तत्पर होत्या. सर्व ऐश्वर्य पायाशी लोळत होते. शाल्यवदन भोजन आणि परांच्या गाद्या गिरद्या सुवर्णजडित पर्यंत उपलब्ध होता. पण पती लक्ष्मण वनवास आचरित आहे. जे पतीला तेच पत्नीला असणे हीच तर समानता आहे, हीच तर एकरूपता आहे. असलेले किंवा दैववशात प्राप्त झालेले दुःख पती पत्नीने वाटून घेणे तर शक्यच आहे. पण पती दुःखात असताना आणि पत्नीला ते दिसतही नसताना ते आणि तसेच वागणे हा पत्नी धर्माच्या आदर्शाचाही परमोत्कर्ष आहे. म्हणून उर्मिला वंदनीय आहे. असो, राम वनवासात गेले. सीतेला रावणाने पळवून नेले. रामाने वानर सेनेच्या साह्याने लंकेवर विजय मिळवला. रावणाला ठार केले. बिभीषणाला श्रीलंकेचे राज्य दिले. हे परित्राण आणि विनाशकृत्य केले व श्री सीतादेवींना घेऊन विमानात बसविले व अयोध्येकडे प्रयाण केले. श्रीमद भागवतात विमान प्रवास कपिल मुनींच्या वेळीही वर्णन केला आहे. नंतर श्रीरामांच्या काळात आहे. हे अंतर 2 युगांचे आहे. कपिलांचे सत्ययुग, श्रीरामांचे त्रेतायुग आहे. एका युगाचे कालमापन या पूर्वीच्या स्कंदात वर्णित आहे. आता 3 युगे लोटल्यावर कलियुगात विमानाचे विस्तारित रूप बघून अचंबा प्रगट होतो. त्यात फक्त विमान वापरण्याचे कौशल्य आणि बहुंशी सौलभ्य एवढाच विकास आहे. याची निदान संस्कृती पायिकांनी तरी जाण ठेवावी. असो, श्रीराम अयोध्येत आले. सर्व नगरजनांनी भरत शत्रुघ्नांनी त्यांचे अत्यंत समारंभपूर्वक स्वागत केले. मातेने स्वतःच्या अभिलाषेने कर्षित केलेले राज्य व सिंहासन भरताने पराकोटीच्या स्वामी निष्ठेने सांभाळून श्रीरामांना ते परत दिले. अशा प्रकारे गारस्थ जीवनाचे पती म्हणून, पुत्र म्हणून, भ्राता म्हणून, प्रजापालन तत्पर राजा म्हणून आवश्यक असलेले सर्व नीती नियम व धर्म पालन करून सर्वसामान्यापुढे त्याचे आदर्श मापदंड उभे केले. आणि श्री सीतादेवींनीही आदर्श पतिव्रत्य कसे असते हे आपल्या आचरणातून सिद्ध केले. परीक्षिता, श्री शुक म्हणाले, मनाच्या वारूला ताब्यात ठेवणे कसे शक्य आहे आणि त्यासाठी कितीही श्रम पडले तरी ते कसे सहन करावे यासाठी श्री रामचरित्र तुला सांगितले. श्रीरामांच्या इक्ष्वाकू वंशात पुढे झालेल्या अनेक राजांची चरित्रे इथे निवेदन केली आहेत. प्रत्येकाच्या काही वैशिष्ट्याचा ठसा परीक्षिताच्या मनावर उमटत होतात. तरीही त्यात महातपस्वी निमी राजाचे वर्णन श्री शुकदेवांनी केले आहे. हा राजा आत्मविद्येत निपुण होता. त्याने यज्ञासाठी वसिष्ठांनी ऋत्विजत्व स्वीकारावे म्हणून विनंती केली. वसिष्ठांनी संमती दिली. पण सुरू असलेला इंद्राचा यज्ञ संपन्न करून येईल असे सांगितले होते. राजा निमीला एकदा वाटले, जीवन क्षणभंगूर आहे. आजचे काम उद्यावर टाकणे बरे नव्हे. असा व्यावहारिक विचार केला. जीवनाची क्षणभंगुरता जाणणे हे पारलौकिकाच्या साधनेसाठी लक्षात घ्यावेच लागते. पण गुरुला दिलेला शब्द हे इह व पर दोन्ही लौकिकाला बाद करणारे आहे हे तो विसरला. स्वतःला सर्वज्ञ समजला. गुरुची कोणतीही कृती अज्ञानाची असते, चुकीची असते असे वाटणे स्वतःला सर्वज्ञ समजणे आहे. श्री दत्तात्रयांचे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या चरित्रात या संबंधी एक दृष्टांत आला आहे. गुरूंच्या आश्रमात विद्यार्जनासाठी राहणाऱ्या विद्यार्थ्याने गुरूंनी सांगितलेल्या कामाला कंटाळून आश्रम त्याग केला व श्री स्वामी महाराजांना गुरूंची निंदा करून स्वतःला ज्ञान देण्याची विनंती करू लागला. श्री स्वामी महाराज म्हणाले, मूर्खा, गुरूंची अवज्ञा करणाऱ्याला, गुरूंचे वर्म काढणाऱ्याला ज्ञान मिळत नसते. त्याची अधोगतीच होत असते. या उलटही एक दृष्टांत आहे. मंदमती अत्याशनी पैल शिष्याचा केवळ आज्ञाधारकत्वाच्या गुणामुळे उद्धारही झाला आहे. याचा अर्थ एवढाच आहे की गुरूंबद्दल अनादराची भावनाही अधपाताला कारणीभूत होत असते. निमी राजाने तेच केले. गुरूंची अवज्ञा करून यज्ञास प्रारंभ केला. गुरु वसिष्ठ शब्द दिल्याप्रमाणे इंद्राचा यज्ञ आटोपून आले आणि यज्ञ सुरू असलेला पाहून क्रुद्ध झाले. त्याला शाप दिला.
निमी राजाही आत्मविद्या निपुण होता, त्यानेही वसिष्ठांना शाप दिला. हे दोघेही आत्मविद्या निपुण असल्याने त्यांनी नूतन देह धारण केले. पुढे इक्ष्वाकू वंशातील अनेकानेक राजांचे वर्णन केले आणि श्री शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, आता तुला चंद्रवंशाचे वर्णन सांगतो. या वंशात पुरुरवा नावाचा धवलकीर्ती राजा होऊन गेला. अत्रिपुत्र चंद्र ब्राह्मण, वनस्पती आणि नक्षत्रे यांचा अधिपती होता. आजही ज्योतिषशास्त्रात चंद्राला वनस्पती आणि मनाचा कारक मानतात. तो अधिकार प्राप्तीने उन्मत्त झाला. उन्माद हा मनोविकार बिघडलेल्या चंद्रामुळेच होतो. तर उन्मत्तावस्थेतल्या या चंद्राने बृहस्पतीची पत्नी तारा हिचे हरण केले. त्यामुळे चंद्राचे एक नाव तारानाथ ही आहे. बृहस्पतीने सौजन्याने तारेला परत मागितले. चंद्राने अर्थातच नाकारले. देवगुरुपद न मिळाल्यामुळे शुक्राचार्य दैत्यगुरु बृहस्पतीच्या विरोधातच होते. त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने चंद्राची बाजू घेतली. देवसेना बृहस्पतीकडून तर दैत्यसेना चंद्राकडून झाली. देवदैत्यांच्या सतत होणाऱ्या युद्धाची ही सुरुवात होती. तुल्यबळांचे युद्ध आणि बुद्धिबलांचे वाद कधी संपत नाहीत. ब्रह्मदेवांनी मध्यस्थी केली. तारा परत आली. त्यावेळी ती गर्भिणी होती. तिला पुत्र झाला. तो बुद्धिमान म्हणून बुध याचा पुत्र पुरुरवा. हा उर्वशीवर लुब्ध झाला. रूप गुण संपन्न असल्यामुळे पुरुरव्यावर उर्वशीही भाळली. अनेक वर्ष त्यांनी एकत्र सुखपूर्वक व्यतीत केल्यावर इंद्राने उर्वशीचे हरण केले. तिच्या पुनःप्राप्तीसाठी पुरुरव्याने यज्ञ केले. अग्नीवर 3 वेदाने संस्कार करून आहवनीय, गारपत्य आणि दक्षिणाग्नी अशी विभागणी केली. हा त्रेतायुगाचा कालखंड होता. सत्ययुगात फक्त ओम, एकाक्षरी वेद, नारायणदेव आणि हंस हा एकच वर्ण होता. पुरुरवा राजा होता, क्षत्रिय होता. हंस या एका वर्णाची विभागाची अर्थात त्याने केली. हंस या एका वर्णाची विभागाची अर्थात त्यांनी विभागणी केली. वर्णाश्रम धर्म किंवा चातुर्वर्ण्य अर्थात क्षत्रियांची निर्मिती आहे. कलियुगात विशेषतः सांप्रत भीषण रूप घेतलेल्या वर्णवादाचे जनक त्याला विकृत रूपात प्रस्तुत करणारे एकच आहेत. कदाचित उर्वशी आणि पुरुरव्याला 6 पुत्र झाले. आयु, श्रतायु, सत्यायु, रय, जय, विजय या प्रत्येक मुलांची मुले त्यांचा विस्तार श्रीमद भागवतात कथन केला आहे. पण कुणाचा मुलगा कोण इतक्याच मर्यादेत ते वर्णन आहे. चंद्रवंशाची कथा पुढे गतिमान होण्यास विजयाच्या पुत्रपौत्र मालिकेतील 11वा कुशांबू याचा पुत्र गादी होता. याची मुलगी सत्यवती. तिला ऋचिक मुनींनी वरले. सत्यवती आणि ऋचिकांची आई यांनी ऋषीकडे अपत्य प्राप्तीसाठी विनंती केली. ऋचिकांनी मंत्रणा केली. दोघीसाठी वेगळी उपाययोजना करून प्रसाद तयार केला. दोघी सासू सुनेला देण्याचा प्रसाद वेगवेगळा पाहून सासूच्या मनात शंका आली. मुलगा आईपेक्षा बायकोला विशेष प्रसाद देईल अशा शंकेने सत्यवतीच्या सासूने तिचा भाग ग्रहण केला. अशा प्रकारे प्रसादांची अदलाबदल झाली. तपश्चर्येहून परत आल्यावर ऋचिक ऋषींना हे कळले. ते म्हणाले, अनर्थ झाला. आता सत्यवतीचा पुत्र क्रूर तर सासूच्या ठिकाणी ब्रह्मवेत्ता होईल. सत्यवतीच्या प्रार्थनेनंतर तिला जमदग्नी झाले. रेणू राजाची कन्या रेणुका त्यांची पत्नी झाली. त्यांच्या अनेक पुत्रांपैकी परशुराम होते. हैहय वंशात राजा सहस्त्रबाहू अर्जुन महाप्रतापी आणि योगेश्वर होता. त्यांनी श्री दत्तात्रयांना प्रसन्न करून घेऊन त्यांच्याकडून सहस्त्रबाहू, शत्रुंजयता वगैरे वर मागून घेतले होते. राजा सहस्त्रबाहू एकदा शिकारीला गेला असता जमदग्नी ऋषींच्या आश्रमात पोहोचला. तिथे कामधेनू होती. तिच्या कृपेने जमदग्नीने राजा व त्याच्या हजारो सैन्यांचे उत्तम आतिथ्य केले. ते पाहून हय्याधिपतीची वक्रदृष्टी त्या गोमातेवर फिरली. तिला त्याने संवत्स पळवून नेले. जामदग्न परशुरामांना हे कळल्यावर ते आपले परशु व धनुष्यबाण घेऊन एखाद्या कृतांतासारखे त्या राजावर स्वारी करण्यास निघाले. राजाने लक्षावधी सैन्य पाठवले, पण रामाने सगळ्यांचाच नाश केला. शेवटी सहस्त्रबाहूंचाही नाश केला. हे ऐकल्यावर जमदग्नी परशुरामाला म्हणाले, तू बदला घेतलास. आपण ब्राह्मण आहोत आणि ब्राह्मण क्षमेसाठी प्रसिद्ध आहे. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही क्षमाशीलतेमुळेच ब्रह्मपदाला पोहोचले आहेत. तू आता या तुझ्याकडून झालेल्या पापाच्या परिमार्जनासाठी तीर्थयात्रा कर. भगवान परशुरामांनी ही शिक्षा जशी आज्ञा म्हणून स्वीकारली.
1 वर्षापर्यंत भगवान परशुरामांनी तीर्थयात्रा केली. विश्वामित्राच्या वंशाची विस्तारपूर्वक वर्णने यानंतर केली आहे. विश्वामित्र गादीश होते, क्षत्रिय होते, पण त्यांनी आपल्या तपोबलाने ब्रह्मतेज प्राप्त केले होते. क्षत्रियाचा ब्राह्मण होणे किंवा कोणत्याही वर्णाची उत्क्रांती वर्णक्रांती ही प्रयत्न साध्य आहे. हेच इथे स्पष्ट केले आहे. हे उन्नयन आहे, उत्तीर्ण होणे आहे, विकास पावणे आहे. ही प्रक्रिया स्पर्धेतून ईर्षेतून साधणारी नसून ती आत्मोन्नती आहे. विश्वामित्रांना ती साधली. विश्वामित्राला 100 पुत्र होते. ते सगळेच मधुच्छंद नावाचे होते. विश्वामित्राच्या एका पुत्राचे नाव देवव्रत होते. याच्या नावावरूनच त्याचे गोत्र प्रसिद्ध झाले. अशा अनेक प्रतापी पुत्रामुळे कौशिक गोत्राची वृद्धी झाली. देवराजाचे प्रकार वेगळे झाले. गोत्र प्रवरांच्या या व्युत्पत्ती विषयीचे वर्णन मुळातच त्रोटक आहे. इथे केवळ गोत्र प्रवरांचे मूळ ही श्रीमद भागवतात सापडते. याचे निर्देश म्हणून उल्लेख केला. पुढे शुकाचार्यांनी सांगितले, परीक्षिता, जशी माणसाला 6 इंद्रिय आहेत तशी नहुषाला 6 मुले होती. यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती अशी त्यांची नावे होती. नहुषाचा राज्य शकट चालवण्यास यती मोठा मुलगा तयार नव्हता. राज्य कारभार करणे म्हणजे आत्मभान हरपणे आहे असे त्याला वाटत होते. त्याचे नावही यती होते. विचारही तसेच असणार. यती संन्यासाप्रमाणे नावात काय आहे? या सर्वतोमुखी झालेल्या वाक्प्रचाराचे हे चोख उत्तर आहे. असो, त्यानंतरचा ययाती आपसुकच राज्यारूढ झाला. त्याने त्याच्या इतर 4 भावांना 4 दिशेला नियुक्त केले. ययातीने राजा वृषपर्व्याची कन्या शर्मिष्ठा, देवयानी तिच्या गुरुची, दैत्यगुरु शुक्राचार्यांची कन्या, समवयस्क, वनविहार जलविहार एकत्र करणे साहजिक आहे, पण त्यात अहंगंड शिरला. गडबडीत देवयानीकडून आगळीक घडली. शर्मिष्ठेने वस्त्र चुकून देवयानीने घेतले आणि अंगठ्याचा दशासूर झाला. दोघीत प्रतिष्ठेची वाकयुद्धे झाली. भांडणात शर्मिष्ठेने देवयानीला ढकलले. ती विहिरीत पडली. वादळ शांत झाले. शर्मिष्ठा परत गेली. तेवढ्यात तेथून ययाती निघाला. त्याला पाण्यात पडलेली देवयानी दिसली. त्याने तिला बाहेर काढली. त्यावेळी ययातीने तिचा हात धरणे साहजिक होते, पण देवयानी सुसंस्कारित होती. ती म्हणाली, वीरश्रेष्ठा, आपण आज माझा हात धरला आहे. मला चिंब अवस्थेत आपण पाहिले आहे. आता हा हात इतर कुणी धरणार नाही. ही आता आपली जबाबदारी आहे. हा प्रतिलोम उलटा विवाहशास्त्र विरुद्ध असूनही परिस्थिती आणि मनाची मोहग्रस्त अवस्था यामुळे देवयानी आणि ययाती विवाह झाला. शर्मिष्ठा तिची दासी होऊन राहू लागली. देवयानीला यथाकाल यदू आणि तुर्वसू नावाचे पुत्र झाले. शर्मिष्ठेला तिच्या विनंतीमुळे ययातीकडून 3 पुत्र झाले, द्रुयू, अनु आणि पुरु. दासी भोग घेतल्यामुळे शुक्राचार्यांनी त्याला रद्धत्वाचा शाप दिला आणि कुणी त्याचे रद्धत्व स्वीकारले तर तारुण्य प्राप्तीचा उशापही दिला. ययाती शुक्राचार्याचा जामात होता. कन्येच्या कल्याणाचाही विचार अवश्य आहे. ययातीने आपल्या सर्व पुत्रांना रद्धत्व स्वीकारण्याची विनंती केली. एकटा पुरुष तयार झाला. कामाग्नीत आहुती घृताचे काम करते. तो कधी शमतच नाही. अर्ध्या आयुष्यात 2 स्त्रियांच्या ठिकाणी 5-5 संतती उत्पन्न करूनही ययाती कामांधच होता. स्वतःच्या वृद्धत्वाची घृणा वाटत असताना ते कोवळ्या तरुण पुत्राला देण्याची त्याची इच्छा निश्चितच गरनीय आहे. ज्या पुत्रांनी ते नाकारले त्यांनी गृहस्थाश्रमाची महती ओळखली म्हणावी. ज्याने ती स्वीकारली त्याला पुत्राच्या आदर्शांची महती पटली. पुत्र लक्षण सांगताना भागवतकार म्हणतात, उत्तमिश्चित्ती पुर्यात प्रोक्तकारी तू मध्यमा अधमो श्रद्धया पुर्यात अकर्तोच्चरितम पितुः. ययातीचे चरित्र संयमाच्या त्यागाने होणाऱ्या व्यक्तिगत अधिपाताचे निदर्शक आहे. सर्व कर्मेंद्रियांना मनाच्या स्वाधीन केले म्हणजे वेदवेत्ता धर्मज्ञ राजा सम्राटही केविलवाना वाटतो. इतके घडून गेल्यावर पुरुच्या तारुण्याला रद्धत्वाच्या वेदीवर हूत केल्यावर ययातीला स्वतःच्या अधपाताची जाणीव झाली. पश्चाताप झाला. देवयानी पुढे त्याने स्पष्ट तो व्यक्त केला आणि वनात गेला. परीक्षिता, ययातीच्या प्रेमाला पात्र झालेल्या पुरुच्या वंशातच तुझा जन्म झाला आहे. पुरुचा पुत्र जनमेजय झाला.
त्यांच्याच वंशात पुढे रंतिभार, ध्रुव, मेधतिथी, कण्व, रैभ्य झाले. या रैभ्याचाच पुत्र दुष्यंत कण्व मुनींच्या आश्रमात एकदा शिकार करता करता पोहोचला. तिथे त्याला एक सुंदरी दिसली. तिला पाहता दुष्यंत मोहित झाला. तिला म्हणाला, हे देवी, तू कोण आहेस? आम्हा पूर्ववंशीयाची वृत्ती अधर्माकडे झुकत नाही. ज्या अर्थी मला तुझे आकर्षण वाटत आहे त्या अर्थी तू कुणी क्षत्रिय कन्याच असली पाहिजे. स्वधर्म पालन तत्पर, सदाचारी नेहमी सत्प्रवृत्तच असतात. त्यांच्याकडून असत्वर्णाची कदापि शक्यता नसते. ही सहज प्रवृत्ती आहे. याच्या विपरीत ती श्वान वृत्ती असते. असो शकुंतलेने म्हटले, आपण बरोबर बोलत आहात. मी विश्वामित्र कन्या मेनकेच्या ठाई उत्पन्न झाले आणि महर्षी कण्वांनी मला सांभाळले. आपण इथे आला आहात, सांगा मी आपली काय सेवा करू? शकुंतलेच्या विनंतीनुसार राजा दुष्यंत आश्रमात राहिले. तिथे आतिथ्याचा स्वीकार केला. गांधर्व पद्धतीने दुष्यंत शकुंतला यांचा विवाह झाला. त्यांच्या ठिकाणी उत्पन्न झालेला पुत्र भरत अत्यंत तेजस्वी बलसंपन्न झाला. तो लहानपणी सिंहाच्या छाव्याबरोबर खेळत असे. त्याच्या हातावर चक्र व पायावर कमल पुष्पाचे चिन्ह होते. पुढे त्याला राज्याभिषेक झाला. भरताने पृथ्वीच्या पालनासह 133 यज्ञ केले. यज्ञामध्ये दानाचे श्रेष्ठत्व आहे. अर्थात एवढे प्रचंड दानही त्याने केले. विदर्भ राज्याच्या 3 कन्या भरताच्या राण्या होत्या. त्यांच्या पुत्रापैकी कुणीही मला अनुरूप नाही असे विदर्भ राज्याच्या 3 कन्या भरताच्या राण्या होत्या. त्यांच्या पुत्रापैकी कुणीही मला अनुरूप नाही असे भरत म्हणाला. त्यावरून त्या राण्यांनी स्वसंरक्षणार्थ पुत्रांचा नाश केला. आता भरत वंश नष्ट होण्याची वेळ आली. तेव्हा भरताने पुत्रप्राप्तीस्तव मरुस्तोम नावाचा यज्ञ केला. तेव्हा मरुद्गणांनी भरताला भरद्वाज नावाचा पुत्र दिला. हा वंश पुढे विजय अर्थात भरद्वाजापासून रंतिदेवापर्यंत गेला. हा रंतिदेव देव भोळा होता. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत अशी त्याची मनोधारणा होती. त्यामुळे त्याने संपत्तीची वाढ न करता गरजूंना वाटप करीत राहिला आणि कफलक झाला. प्रापंचिकाने नेसती लंगोटी दान द्यायची नसते. दान हातचे राखून करूच नये, पण दानासाठी दात्याचे हात आणि देण्याची बुद्धी तरी शिल्लक ठेवावी लागते. सर्व संघ परित्याग केला तरी भगवे वस्त्र राखावे लागते. रंती देवाला मात्र यत्र तत्र सर्वत्र भगवंतच दिसत असल्यामुळे आपपर भावच नव्हता. तो सगळेच देऊन टाकी. एकदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. पाणीही मिळत नव्हते आणि रंती देवाला त्याच्या कुटुंबापुरते 4 घास अन्न आणि पाणी प्राप्त झाले. ते अन्न ग्रहण करणार एवढ्यात एक उपाशी ब्राह्मण आला व अन्न मागू लागला. रंती देवाने त्याला भोजन वाढले. उरलेले खाणार इतक्यात क्षुद्र याचक आला. त्यालाही वाढून दिले. आता काहीच उरले नाही, केवळ पाणी होते. तेच पिणार. एवढ्यात एक चंडाळ तहानलेला आला. म्हणाला, माझे प्राण पाण्याविना कासावीस होत आहेत. कृपया पाणी द्या. त्याचा कळवळा पाहून रंतीदेव विरघळले. त्यांनी पाणीही त्याला देऊन टाकले. तो चंडाळ समाधानाने गेला आणि भगवंत सगुण रूपाने प्रगट झाले. रंतीदेवांनी भगवत चरणावर मस्तक ठेवले व स्वतःला तन्मय केले. वसुदेव सर्वमिती अशी भावना ठेवल्यामुळेच रंतीदेव ब्रह्ममय झाले. पुढे मुद्गल, यविनर, ब्रह्मदिवशु, कंपिल्य आणि संजय असे 5 पुत्र 5 देशाचे राज्य करण्यास समर्थ असल्याने त्यांना पांचाल नाव पडले. मुद्गलाला जुळे झाले. दिवोदास आणि अहल्या हीच गौतम ऋषींची पत्नी होती. हिचा पुत्र शतानंद, याचा नातू शतब्दान याने एके दिवशी उर्वशीला पाहिले आणि गर्भगळीत झाला. त्या हिरवळीतून एक मुलगी उपजली. ती म्हणजे कृपाचार्य आणि पृथ्वी यांचा सांभाळ शंतनूने केला. पुढे कपी द्रोणाचार्यांची पत्नी झाली. देवदासा नातू सोमक याला 100 पुत्र झाले. त्यात सर्वात लहान पृषत याचा पुत्र द्रुपद व याची द्रौपदी दृष्टद्युम्न. मागे सांगितलेल्या पांचाल वंशाचे हे राजे म्हणून यांना पांचाल म्हणतात. अजामिळाचा नातू वृक्ष याचा पुत्र संवरण. या संवरणाचा विवाह सूर्याची कन्या तपती बरोबर झाला. त्यांच्या मुलाचे नाव कुरु होते. या कुरुच्या वंशाचा विस्तार इथे सविस्तर वर्णन केला आहे. यातील एक बृहद्रथ
याला त्याच्या दुसऱ्या पत्नीपासून 2 तुकडे झालेला पुत्र जन्मला. त्याला रानात फेकून दिले. तेव्हा जरा नावाच्या राक्षसीने त्याला जोडले. तो जरासंध. ऋष्याचा पुत्र दिलीप. दिलीपाचा प्रतीपाचे 3 पुत्र, देवापी, शंतनू आणि बाल्लिक. देवापीला राज्यभोगाची इच्छा नव्हती. त्याने वनगमन केले. शंतनूने राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली. हा शंतनू पूर्वजन्मी महाभीष होता. त्याच्याकडे एक अद्भुत शक्ती होती. कोणत्याही वृद्धाला त्याचा स्पर्श झाला की तो तरुण होत असे, म्हणून त्याला शंतनू असे नाव पडले. शंतनूचा ज्येष्ठ भ्राता अद्यापी योग साधनेत आहे. कलियुगाच्या अंती आणि सत्ययुगाच्या प्रारंभी हाच पुन्हा चंद्रवंशाची स्थापना करणार आहे, अशी भागवतात ग्वाही आहे. शंतनूच्या लहान भावाला बलिकाला सोमदत्त आणि सोमदत्ताला भूरिश्रवा आणि शल नावाचे पुत्र झाले. शंतनूला गंगेपासून भीष्म, देवदत्त नावाचा पुत्र झाला. हा महावैष्णव परमज्ञानी रणधुरंधर वीराग्रणी होता. शंतनूला सत्यवतीपासून 2 पुत्र झाले, चित्रांगद आणि विचित्रवीर. यापैकी चित्रांगद आणि विचित्रवीर यापैकी चित्रांगद नावाच्या गंधर्वला मारले. सत्यवतीला शंतनूशी विवाह करण्यापूर्वी पराशर ऋषींकडून कृष्णद्वैपायन व्यासांची प्राप्ती झाली होती. श्री व्यासांनी श्री शुकाचार्यांना भागवताची शिक्षा दिली. व्यासांचे इतरही शिष्य होते, पण भागवत महापुराणाचे रहस्य मी शांत आणि तद्भावनुकूल वाटल्यामुळे ते मला शिकवले. अर्थात महर्षी व्यासांनी सृष्टीच्या उत्पत्तीपासून त्यांच्या वंशाचा इतिहास आणि कौरव पांडव श्रीमद भागवताचे केंद्रवर्ती जगत कारण श्रीकृष्ण यांचा वर्तमान प्रज्ञेने ग्रंथित केला. शंतनूच्या विचित्रवीर या पुत्रासाठी भीष्मांनी काशी राजाच्या 3 कन्यांना जिंकून आणले. विचित्रवीर अतिकामसेवनाने क्षय होऊन निवर्तला. पांडू शापग्रस्त असल्याने त्याला कुंती व माद्रीच्या पासून दैवी नियोगापासून पांडवांची प्राप्ती झाली. अशा प्रकारे श्री शुकाचार्यांनी परीक्षिताला त्याच्या उत्पत्तीपर्यंतच्या वंश परंपरेचे वर्णन केले. त्याचबरोबर त्याच्या पुत्रपौत्रांचेही वर्णन केले. जनमेजय वगैरे परीक्षिताच्या मुलांचे वर्णन हे भविष्य कथनही केले. हे त्रिकालदर्शित्वाचे निदर्शक आहे. यदुवंशाच्या वर्णनात बलिराजाचे अंग, वंग, कलिंग, सुय्य, पुंड्रक आणि अंध्रक या 6 पुत्रांनी वेगवेगळ्या दिशांना आपल्या नावाने देश वसविले. विदर्भ वंशाचे वर्णन करताना अक्रूर, सात्वताचा पुत्र अंधक, आहुकाचे देवक आणि उग्रसेन हे पुत्र होते. देवकी आणि तिच्या 6 बहिणींशी वसुदेवांचा विवाह झाला. कंसाच्याही 5 कन्या होत्या. त्यांचा विवाह वसुदेवाच्या लहान भावाशी झाला होता. शूरसेनाच्या 10 पुत्रांपैकी वसुदेव याच्या जन्माची वेळी नगारे दुदुंबी यांचा नाश झाला, म्हणून त्याला आनक दुदुंबी म्हणत. शूरसेनाचे मित्र राजा कुंतीभोज निपुत्रिक होते, म्हणून त्यांना शूरसेनाने आपली कन्या प्रथा दत्तक दिली. त्यामुळे तिचे नाव कुंती असे पडले. वसुदेवांचा पुत्र आपल्या या महापुराणाचा महानायक श्रीकृष्ण कुंतीचा भाचा. कुंती त्याची आत्या होय. सुभद्रा ही सुद्धा वसुदेवाचीच कन्या होती. वसुदेवांच्या 6 पत्न्यांचा उल्लेख यापूर्वीच आला आहे. रोहिणीपासून बलराम इत्यादी पुत्र झाले. परीक्षिताच्या वंशाचे कथन करताना त्याचे वंशमूळ आणि विस्तार सांगितला. वंश प्रारंभाच्या वेळी देशकाल स्थिती सांगणे आवश्यक आहे. मग त्या देशाच्या ही उत्पत्ती क्रमप्राप्त आहे. अशा वर्णनासाठी मग सृष्टीच्या निर्मितीपासूनच यथासांग परिचय करून दिला आहे. पूर्वीच्या काळी कुणी कुणाला भेटला म्हणजे नमस्कार करून स्वतःचा परिचय देत असत. कोणत्या वंशाचा, कोणत्या गोत्राचा, कोणाचा शिष्य, कुणाचा पुत्र असे सांगून प्रणाम करत असत. त्यात वंशाचा आदर, ज्येष्ठांची प्रतिष्ठा आणि स्वतःची निष्ठा सहज प्रत्यंतराला येत असे. राजा परीक्षितीचा वंशच असा मूलगामी आणि 4ही पुरुषार्थांचे पालन केलेला असल्याने त्यांचे वर्णन इतिहास म्हणून किंवा भागवत महापुराण म्हणून कितीही आवश्यक आणि श्रवण, स्मरण, कीर्तनी पुण्यप्रद असले तरी त्याच्या विस्ताराने, व्यापकतेने ते सामान्याच्या कवेत येत नाही, बौद्धिक कक्षेत त्याहून येत नाही. त्यामुळे आणि सगळी वंशवेल, परिसर, कालक्रम, देश, प्रदेशांची जशीच्या तशी वर्णने करून पृष्ठभार वाढवणे हा उद्देशच मुळी या माझ्या उपक्रमाचा भाग नाही. तरी श्रीमद भागवताची
यन्ने हस्ती न तत्क्वाचित हस्ती तदन्यत्र यन्ने हस्ती तदन्यत्र ही महती राखून लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे. ही सारी सृष्टी अखिल मानववंश चराचर जडचेतन विद्या अविद्या सर्वच जर तोच परमात्मा व्याप्त आहे. श्रीमद भागवत ही एक कृष्णकथा आहे. एवढ्यातच सगळे झाले असते, पण कथा म्हटले कधी कुठे कशी कोणाची का इत्यादी विषयी सविस्तर अविस्तार लेख उल्लेख करूनच सांगावे लागते. व्यासांच्या प्रतिभास्करतेला वंदन करायचे तर आपली पंक्ती पेटवावीच लागते. माझा हाच प्रयत्न आहे. हजारो वर्षे तप केल्यावर ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा भारद्वाज म्हणाले, देवा मला सगळे ज्ञान द्या. देवांनी ज्ञान राशी दाखवल्या. त्या ती पर्वताप्रमाणे भासल्या. त्यातील 3 मुष्टींचाच विस्तार आज कुणाच्याही आवाक्या बाहेरचा आहे. त्याच प्रवरगणातील अस्मादिक भागवताच्याच व्याप्तीला पर्वत मानून चिमुटभर निवेदन करीत आहे. तेव्हा त्यातील देश काल स्थितीचे भान ठेवून परीक्षितीच्या प्रश्नांचा मागोवा घेत सूत्र अखंड ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. श्रीमद भागवताच्या महानायकांच्या म्हणजेच यदुवंशाच्या अग्रणी श्रीकृष्णांच्या कालापर्यंतचे वर्णन 9व्या स्कंदापर्यंत झालेले आहे. श्रीमद भागवताचा गाभा समजला जाणारा आणि तोच भाग आपल्या कथा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांसमोर येणारा भाग म्हणजे दशमस्कंद. यापुढे प्रारंभ होत आहे. 3रा दिवस समाप्त. बालकृष्ण भगवान की जय. तुला कळालं हो अस्मादिक वगैरे वगैरे म्हणून ते कळालं त्याला असायला. त्याच मंत्रातला प्रवारातला उत्पन्न मी लिहिलंय त्याच्यात पडला झालं. अबो खूप जण होते. 9 जण होते. डाउनलोड कर द्या. कसं करायचं? ते संपलं ते स्टॉप कर. हो झालं. डाउनलोड न वाला असेल आता. पोस्ट नाव आलंय. नाही डाउनलोड न वाला का पोस्ट न कर. डिलीट आफ्टर 30 days. नेवर डिलीट करायचं का? डाउनलोड न वाला नाही का? सगळ्याकडून गेलं नाही काय लिंक गेलं नाही सगळीकडे. आपल्या ग्रुपवर गेली असेल ना. काय ग? शेअर केला का? शेअर करावं पोस्ट मध्ये शेअर. काय? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाळ कृष्ण भगवान की जय. श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. स्वागत नमस्कार. आपण आता भागवत कथेच्या ग्रंथरूपी दालनात प्रवेश करणार आहात. मी प्रवेशद्वारातच आपल्या स्वागतासाठी उभा आहे. या जगातल्या किंवा जगाबाहेरच्याही प्रत्येक कार्यात, प्रत्येक कृतीत, वस्तू अवस्तूत असणाऱ्या, दिसणाऱ्या, भासणाऱ्या किंवा हव्या वाटणाऱ्या प्रत्येकच बाबीत ज्याचे अधिष्ठान आहे, अशा त्या सर्व व्याप्तांचे गुणकीर्तन असणाऱ्या प्रचंड अशा भागवत कथेचे श्रीमद भागवत महापुराणाचे हे प्रतिबिंब असेल. कदाचित सर्व व्यापक ईश्वराचे रूप सगुण साकार या दिठीत येत नाही. म्हणूनच तर आपण यथामती त्याचे अंगुष्ठ मात्र सवयव रूप आपल्या देवघरात ठेवून त्याची कल्पना, पूजा, अर्चा करतो.
श्रीमद भागवताचे रूपही असेच अनाकलनीय आहे. आजवर त्याची अनेक पारायणे झाली, ज्ञानसत्रे झाली. एखाद्याने अनेकदा आणि अनेकांनी अनेकदा ती ऐकली असली तरी ते अतिव्याप्ताचे रूप 7 आंधळ्यांना दिसलेल्या हत्तीसारखेच असावे. मीही कण त्या सुपातलाच आहे, पण त्यामुळेच त्या ग्रंथाचे अंगुष्ठ मात्र ग्रंथरूप असावे असे प्रकर्षाने वाटले. भगवद इच्छेने ते आता आपल्या हातात आहे. सद्हृदयतेने त्यातील मर्माकडे लक्ष द्याल आणि उदार अंतकरणाने वर्माला अलक्ष कराल अशी नम्र प्रार्थना करून बाजूला होतो आणि प्रवेशद्वार मोकळे करतो. प्रभू कृपांकित प्रभाकर गजाननराव अपस्तंभ गुरु, पाटणूरकर नगर, नांदेड. श्री श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री जगदंबाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कृष्ण परमात्मने नमः. श्री मात्र पितृभ्यो नमः. वंशी विभूषित करान्नवनीर दाभात पितांबरात अरुण बिंब फलादरोष्टात पूर्णेंदु सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्वमहं जाने मुकम करोति वाचालं पंगु लघयते गिरिम यत्कृपातमहं वंदे परमानंदम माधवम. आज आषाढ शुक्ल द्वादशी, सन 1939, चातुर्मासारंभ दिवस. कोणत्याही व्रताचा आरंभ आजपासून करतात. मतभेदाने शुक्ल पौर्णिमेपासून ही करतात. मी लेखन व्रताला प्रारंभ करीत आहे. यापूर्वी श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध लिहिले. बाल्यावस्थेचा उंबरठा ओलांडल्याबरोबर श्री गुरुचरित्राचे वाचन सुरू केले होते. आता गृहस्थाश्रमाचा उंबरा ओलांडताना या प्रदीर्घ कालात मला झालेल्या बोधावर प्रकाश टाकला. झालेला बोध प्रकाशात आणण्यासाठी 50-55 वर्षे लागावे हे आमच्या धृतीबुद्धीचे विकलत्वच म्हणायचे, दुसरे काय. आता उत्तरोत्तरार्धात भागवतासारख्या तत्व, वेद, साहित्य, संस्कृती, काळ, इतिहास, प्रमाण ग्रंथाच्या मूर्धनी असलेल्या प्रकांड पांडित्याला पूर्ण दशांगुले राहणाऱ्या वाङ्मयी मूर्तिस्वरूप ग्रंथाचे यथामती झालेले आकलन शब्दबद्ध करण्याचा पोरकट कदाचित केविलवाना प्रयत्न आरंभिला आहे. भागवतात 12 स्कंद, 335 अध्याय आणि 18,000 श्लोक आहेत. एवढ्या प्रचंड ग्रंथाचे वाचन, आकलन, मनन, चिंतन करून त्याचे परिशीलन करणे खरेच दुसाध्य आहे. श्री एकनाथी भागवतावर लिहा. श्री गुरुचरित्र अर्थ आणि बोध गीता प्रेस गोरखपूरला दिला तेव्हा त्यांनी श्री एकनाथी भागवतावर लिहा असे म्हटले होते. काही आप्तांनीही सुचविले होते. प्रारब्ध वंशात श्री गुरु परंपरेत मलाही तत्सम पदावर बसून शिष्यत्व स्वीकारलेल्यांनीही आग्रह केला. चिरंजीव कुलदीप जोशी विशेष आग्रही होते. प्रवाहात पडलोच आहे, आता हतोवा प्राप्स्यासी स्वर्गम या भावाने कालक्रमणा करावयाची आहे. शब्दगणनेच्या दृष्टीने श्रीमद भागवताची व्याप्ती केवढी मोठी आहे हे वर पाहिलेच आहे. अक्षर हे अनंताचे पर्याय वाचक आहे. अर्थात हे अक्षर अनंत वाङ्मय ब्रह्म मला माझ्या सीमित बुद्धीने मांडायचे. अर्थात अमर्यादत्वाला, मर्यादित व्यापकाला, सूक्ष्मात आणि सर्व व्याप्ताला चिमटीत धरून दाखवायचे आहे. माझ्या उपक्रमाचा, संकल्पाचा विचार केला तरी जे केवळ अशक्य या एका शब्दाने सांगण्यासारखे आहे. शब्द शिकलो तेव्हापासूनच माझे शब्दांबरोबर खेळणेही सुरू झालेले होते. एक उदाहरणच सांगतो. लहानपणी पाठशाळेत संस्कृत शिकण्यास जात असे. प्राथमिक वर्गात केवळ सुभाषिते सांगत असत. त्यातले एक अयम निज परो वेत्ती गणना लघुचेतसाम उदारचरितानांतु व सुदैव कुटुंबकम. उदार अंतकरण असलेल्यांना संपूर्ण जग कुटुंबासारखंच वाटत असतं असा अर्थ सांगितला. मी म्हणालो, आपलं कुटुंब जग आहे. असे म्हणायचे असेल तर वसुदैवच्या जागी कुटुंब आणि कुटुंबाच्या जागी वसुधा असे केले तर भागेल काय. माझे पूज्य पिताश्री म्हणाले, कसेही केले तरी तोच अर्थ होईल. वसुधा इव कुटुंब काय किंवा कुटुंब इव वसुधा काय. सागर में घागर म्हण किंवा घागर में सागर म्हण, काही फरक नाही. बीजात झाडात आणि झाडाच्या फळात बीज जसे तसेच व्याप्तात आणि सूक्ष्मात एकच आहे. पिंड ब्रह्मांडाचा भेद एवढ्याशा उदाहरणाने मला त्यांनी समजावून सांगितला. माझा हेतू वसुधा आणि कुटुंब या प्रतीकाने उदार आणि कृपण किंवा स्वार्थी आणि परमार्थी असा उपहास करण्याचा होता. पण हेतूविषयी कटू शब्द न उच्चारताही मला शब्दांचं भव्योदात्त दर्शन करून नकारात्मकतेतही सकारात्मकता कशी पाहावी अशी दृष्टी मला दिली. नास्तिकतेत सुद्धा अस्तिकता कशी असते हे दाखवले.
नो वेअरचे नाव हेअर कसे होते हे या माझ्या शब्दाशी खेळण्यानेच मला कळले. आता या श्रीमद भागवताच्या प्रचंड शब्दसंभारातून प्रचंडातून चंडांश कसा काढावा किंवा ज्ञानसागरातले इवले विले मोती कसे गोळा करावे आणि ते दाखवावे हे अल्पमतीच्याही शक्यतेत बसणारे आहे असे वाटल्याने मी हा खटाटोप करण्यास बजावलो. आता भगवतेच्छा गदीयसी इतकेच. श्रीमद भागवत महात्म्य. श्री भागवत काय आहे? श्रीमद भागवताच्या अनेक व्याख्या लोकांना ऐकिवात असतील. हे महर्षी व्यासांनी लिहिलेले एक पुराण आहे. इथपासून ते यदिहस्ती तदन्यत्र पर्यंत, त्याला ज्ञानाचा एनसायक्लोपीडिया म्हणण्यापर्यंत. भागवताची एक काव्यमेयी व्याख्याही माझ्या स्मरणात आहे. भा प्रकाशे चिदानंदे, ग ज्योतिर्यशास्त्र लौकिकी व वरेण्यम सर्वशास्त्राणाम तरणीर्भूत भवार्णवे अशी भागवताच्या प्रत्येक शब्दातून मोक्ष मार्गाचे सम्यक दर्शन घडवणारी व्याख्याही आहे. माझे पूज्य पिताश्री भागवताला प्रेमाची अनिस्यूत धारा म्हणीत असत. तेजाब हे एक रसायन सोन्याला वितळवून कोणतेही नवीन रूप धारण करण्यायोग्य बनवते. तसेच भागवत ही एक रसायनच आहे, ज्या योगे जड देहाश्रित अशा जीवात्म्याला पिंडातून ब्रह्मांडात विरघळून टाकते. त्याच्या मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या अंतकरण व चतुष्ट याची परिपूर्ण शुद्धी करते. अयम निज परोवेत्तीची भावना जगाला कवेत घेण्या एवढी उदार करते. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा मार्ग तर दाखवतेच, पण माणसात देवत्व भरण्याची ही शक्ती श्रीमद भागवतात निश्चित आहे. श्रीमद भागवतात सृष्टीच्या उत्पत्तीचा हेतू, करण, कारण, कार्य, कर्ता याबद्दल विस्ताराने कथन आले आहे. त्याचबरोबर क्रांती, उत्क्रांती, ग्रह, नक्षत्रादी गूढ गोष्टीचे ज्ञान आहे. परंपरा सांगणाऱ्या कर्मविपाक सिद्धांताबद्दल सत्यान्वेषण करून देणाऱ्या कथा आहेत. चमत्कारामागील विज्ञान शोधण्याची उर्मी जागवणाऱ्या कथा आहेत. आणि त्या कथा भाकड कथा नाहीत, तर त्यातून दिव्य दृष्टीचे सृजन करून मानवी जीवन कृतकृत्य करणाऱ्या आहेत. श्री भागवत हे श्री कृष्णलीलांचे गान आहे असा समज प्रचलित असला तरी कृष्ण अवताराच्या द्वापर युगापूर्वी त्रेता आणि त्यापूर्वी कृतयुगाचे अवतरण झालेले आहे. या चातुर्युगाच्या निर्मिती संबंधीही यात आश्वासक माहिती येते. तेव्हा श्रीमद भागवतात काय आहे असे म्हणण्याऐवजी यात काय नाही असेच म्हणणे जास्त सोयीचे होईल. श्री प्रथम स्कंद रहस्य प्रथम अध्याय. श्रीमद भागवताची रचना स्कंद, अध्याय, संस्कृत श्लोक अशा पद्धतीची आहे. संपूर्ण भागवत मराठी, हिंदी, इंग्रजीमध्ये केवळ अनुवाद पद्धतीने ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यात आणखी तशाच पद्धतीची भर घालण्याचा माझा विचार नाही. माझ्या चिमटीची कल्पना यापूर्वीच्या प्रकरणात मी स्पष्ट केलीच आहे. तेव्हा कथेचा संकोच आणि कल्पनांचा किंवा आशयाचा विस्तार असे हे स्वरूप असेल. ग्रंथारंभीच व्यास महर्षींनी भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करताना 3 विशेषणांनी संबोधन केले आहे. विषयानुषंगाने विशेष कृपा अपेक्षित असता विशेषणांनीच दात्यांचा संबोध करतात. आपल्या पुत्राकडून काही काम करून घ्यावयाचे असले म्हणजे माता त्याला अरे राजा म्हणून बोलवते. पुत्रसुद्धा शहाणा असला तर आई तू किती चांगली आहेस ग असेच म्हणून नंतर मागणी करतो. तसेच इथे व्यासांनी श्रीकृष्णाला म्हटले आहे, सच्चिदानंद रूपाय सच्चित आणि आनंद हे ईश्वराचे रूप आहे. सत प्रगट आहे, डोळ्यांनी दिसते ते सत आणि त्यातच जे आहे पण प्रकर्षाने प्रगट करावे लागते ते चित प्लस आनंद. अर्थात प्रगट अप्रगट, व्यक्त अव्यक्त स्वरूपात असणारा म्हणजे यत्र तत्र सर्वत्र व्यापलेला तो सच्चिदानंद. उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारणीभूत असलेला तो विश्वोत्पत्त्यादी हे तवे. आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक अशा त्रिविध तापांचे हरण करणारा, नाश करणारा तो तापत्रय विनाशाय अशा सर्व गुण संपन्नाला प्रथम नमस्कार केला आहे. या नमनातूनच भागवताची आवश्यकता, भागवताचा अधिकार स्पष्ट होतो. भक्तांची इच्छा स्पष्ट होते. भागवताचे रहस्य म्हणून जे काही आहे ते खऱ्या अर्थाने इथेच कळून येते. अस्ति, भाती, प्रिय, उत्पत्ती, स्थिती, लय, भौतिक, दैविक, आत्मिक असे संसार विचारणातील त्रास, तापत्रय या सर्व गोष्टी त्याचेच रूप आहेत. मग त्याला मनातून नमस्कार केल्यावर भक्ताला काय हवे किंवा काय द्यावे हे त्या सर्वज्ञाला नक्कीच कळत असते. आपण फक्त मनोभावे नमस्कार करावा. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हेतवे
कालरूपी सर्पाच्या मुखात ग्रास म्हणून गडप होणाऱ्या मानव प्राण्याला वाचवण्यासाठी श्री भागवताची निर्मिती झाली आहे. व्यास महर्षी हे ब्रह्मा विष्णू महेश रूपी आहेत. त्यांना अचतुर्वदनो ब्रह्मा द्विबाहुरपरो हरी अभाललोचन शंभू असे म्हणतात. प्रथम त्यांनी चतुश्लोकी भागवत लिहिले. पश्चात त्याचा विस्तार झाला आणि प्रथम श्री शुकदेवांनी ह्यावर प्रवचन केले. श्री शुकदेव राजा परीक्षिताला भागवत कथामृत देण्यासाठी जात असता देवादिकांनी प्रत्यक्ष अमृताच्या मोबदल्यात भागवत कथा मागितली असता श्री शुकदेव म्हणाले, अभक्तांना हे कथामृत देऊ नये असे शास्त्र आहे. देवांना अभक्त का म्हटले असेल अशी इथे शंका येऊ शकते. पण देव असले तरी विनिमयाची भाषा करणे हे व्यावहारिक पातळीवर उतरणे झाले. भक्त हा समर्पित असतो, त्याचे काही नसते, त्याला काही हवे असेही नसते, तेव्हा यात देवाणघेवाण विनिमय शक्यच नसते. म्हणून देवही अभक्तच झाले. विनिमयाने कथामृत वाटणे हेही अभक्तीचेच लक्षण आहे. आज मितीला भागवत ज्ञान यज्ञाचे पीक खूपच फोफावले आहे. त्यामुळे भक्ती फारच समृद्ध झाली असे नाही, तर व्यवहारच पोचला जात आहे. जागोजागी ज्ञानयज्ञ सत्र होत आहेत. हजारो लोक गोळा होत आहेत. व्यासपीठावरून ज्ञानदानाच्या मोबदल्यात लाखोंची संभावना आहे. तर इकडे बाजार हाटात कॅसेट, सीडी, पुस्तके, गंध, हार, माळा यांचा व्यवहार सुरू आहे. याला अभक्तांचा मेळावाच म्हणायला हवे. तापत्रय विनाशाय म्हणून त्याची प्रार्थना करावी आणि ऐहिक तापांची खरेदी विक्री करावी. अशाने भागवताची प्राप्ती होईल काय? जन्मांतरे भवेत पुण्यम तदा भागवतम लाभेत अशी या प्रथमाध्यायाची साक्ष आहे. श्रीमद भागवतातच भागवत कसे सांगावे, कुठे सांगावे, कुणी सांगावे याचे दिग्दर्शन केले आहे. कृते यत ध्यायते विष्णु त्रेतायाम यजतो मखै द्वापरे परिचर्यायाम कलो तद हरिकीर्तनम. तपयोग याग यांच्या आचरणाने जे प्राप्त होते ते सर्व या कलियुगात हरिकीर्तनाने प्राप्त होते. आणि भागवत हे केवळ हरिकीर्तनच आहे. कलियुगात धर्म लोप पावला आहे. स्वेच्छाचरण हाच जणू धर्म झाला आहे. शिवाय शब्द सामर्थ्य वाढल्यामुळे स्वतःच्या कृत्याचे समर्थन करणेही शक्य झाले आहे. शरीराच्या अंतरंग बहिरंग शुद्धीचे निकष बदलून गेले आहे. जशास तसे हा जगण्याचा मंत्र झाला आहे. वस्तुतः काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी षड्रिपूंना अंकित करणे हाच खरा पुरुषार्थ आहे, हे विस्मृतीत गेले आहे. त्यामुळे भागवत कथेत रस असूनही ते ज्या पद्धतीने सांगितले जाते त्यामुळे ते रसहीन होत आहे. भागवतातच एके ठिकाणी म्हटले आहे, धनधान्याच्या लोभाने दारोदारी जाऊन कुणीही सांगणे अनुचित आहे. तीर्थक्षेत्रातही अनेक अनाचार चालतात. अनेक लोक नास्तिकतेने राहत असल्यामुळे महिमा कमी झाला आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांची पार वाट लागलेली आहे. त्याचेच रूपक म्हणून देवर्षी नारदांना एक तरुण स्त्री आणि 2 वृद्ध पुरुष भेटले यांची कथा आली आहे. वृंदावनातील वास्तव्याने ती तरुणी म्हणजे भक्ती पुन्हा तरुण झाली, पण तिचे पुत्र ज्ञान आणि वैराग्य मात्र वृद्धच राहिले. अर्थात भक्ती ही चिरतरुण आहे आणि भागवतात हेच प्रतिपाद्य आहे. कलियुगात ज्ञान आणि वैराग्य कुणालाच नको आहे. संन्यास, वैराग्य, कलित वर्ज्य म्हणून शास्त्रात सांगितले आहे. सत्कर्माचे सूचक ज्ञानयज्ञ आहे. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ वगैरे अनेक प्रकारचे यज्ञ सांगितले आहेत. भगवद्गीतेत त्याचे सविस्तर वर्णन आहे. त्यात जप यज्ञही सांगितला आहे. त्यामुळे भगवत कथेच्या श्रवणाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य ही पुनरुज्जीवित होतील. जसे दुधात तूप, उसात साखर असते आणि झाडात आमूलाग्र रस असतो, पण तो फळाच्या रूपाने प्रगट झाल्याशिवाय चाखता येत नाही, त्याचप्रमाणे वेद, उपनिषदे, गीता याचे सार सर्वस्व भागवतात प्रगट झाले आहे. म्हणून ज्ञान, वैराग्य, भक्ती, धर्म, कर्म, सत्कर्म या सर्व जीवन मूल्यांचे प्रत्यक्ष दर्शन श्री भागवत श्रवणातून होते. भक्ती रसामृत ज्याने चाखला त्याच्या हृदय कमलात या भक्ती दोराने बांधून टाकल्यासारखा भगवंत वास करतो. तसा तो सर्व व्यापीच आहे, पण साक्षी भावाने तो स्वतःचे परमधाम सोडून भक्तांच्या हृदयात राहतो. नियम कल्पतरूचे फळ असा या भागवत शास्त्राचा उल्लेख आहे. ते सर्व शास्त्रांचे सार असल्यामुळेच भक्तीचा महिमा आणि भागवताचाही महिमा अन्योन्याश्रित आहे. भक्तीने भागवत होऊ शकते, तसेच भागवत श्रवण केल्यानेही नास्तिकता लयाला जाऊन भक्ती प्रगट होते. प्रथम स्कंदाच्या 1ल्या अध्यायापासून 3ऱ्या अध्यायापर्यंत देवर्षी नारद व भक्तीची भेट, नारद आणि सनतकुमारादींचे संवाद
आणि भक्तीच्या दुःखाचे निरहरण करून भक्ती ज्ञान वैराग्याची प्रतिष्ठापना असे विषय आलेले आहेत. कलियुगात ज्ञान वैराग्य दुष्प्राप्य आणि दुस्सह आहे. कारण सध्याच्या काळात ज्ञान या शब्दाची व्याख्याच बदलून गेली आहे. सत म्हणजे जो परोक्ष आहे तेच अशी धारणा आहे आणि या संबंधी जे सांगते त्याला ज्ञान समजल्या जाते. अध्यात्मात यालाच विज्ञान म्हणतात. तो ज्ञानाचा विकार आहे. निर्गुण निराकाराबद्दल समजणे अनुभवणे हे ज्ञान आहे. उपनिषदात विद्यांच्या विद्याच रासद्वेदो भयंसह असे म्हटले आहे. विद्यांच्या यस्तद्वेदो भवंसः. विद्यांच्या यस्तद्वेदो भयंसह असे म्हटले आहे. विद्या आणि अविद्या हे दोन्हीही मिळून वेद जाणावे, अर्थात ऐहिकापुरताच विज्ञानाचा विचार करावा. निराकार निर्गुण निर्वयव अशा सच्चिदानंदाला त्याची परिमाणे लावू नयेत. कारण हा आनंद हे सुख साधनाधिष्ठित करुणाधिष्ठित नाही. वेदात सर्व काही असले तरी त्याचे अधिकारी सांगितले आहेत. कर्मकांड, ज्ञानकांड आणि उपासनाकांड असे त्याचे विभाग आहेत. भागवत शास्त्र म्हणजे मात्र त्याच वेदोपनिषदांचे सार सर्वस्व असूनही हे ते सर्व मानवजातींनाच त्यांच्या ऐहिक कल्याणासाठी आणि लौकिक साधनांसाठी सांगितले गेले आहे. श्रीमद भागवताच्या रहस्याच्या 4 अध्यायात आत्मदेव ब्राह्मणाची कथा आली आहे. त्याला गोकर्ण महात्म्यही म्हणतात. आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी धुंदुली, तिचा पुत्र धुंदुकारी ही सर्व जीव, मोह आणि मायेची प्रतीके आहेत. मायेच्या विक्षेप आवरणाने ज्ञान अंधुक होते अशी धुमाश्चादित मती नेहमी साशंक असते. तिला प्रत्यक्ष पतीच्या वचनावरही विश्वास नाही, म्हणून ती महात्म्याकडून पुत्रप्राप्तीसाठी मिळालेले प्रसादरूपी फळ कुशंकेने गाईला खाऊ घालते. त्यातून गोकर्ण उत्पन्न होतो आणि पिशाच्य योनीत खितपत पडलेल्या धुंदुकारीची मुक्ती करतो. कथेत भक्तीचे विवरण आहे आणि इहवादाचे दुष्परिणाम कथन केले आहेत. भागवत महात्म्य कथन केल्यानंतर भागवताचं श्रवण विधिवर्णन केलं आहे. तीर्थक्षेत्रात आपल्या राहत्या घरी प्रशस्त मैदानातही श्रीमद भागवत ज्ञान यज्ञ करावा. नित्यप्रती एक तरी श्लोक नव्हे, श्लोकार्ध तरी वाचावा. इथून ते वेगवेगळी पारायण पद्धती वर्णिली आहे. वक्ता उत्तराभिमुख बसला तर श्रोत्यांनी पूर्वमुखी बसावे. वक्ता पूर्वमुखी असेल तर श्रोत्यांनी उत्तराभिमुख बसावे. इथपासून श्रोता कसा असावा? श्रोताने श्रवण व्रतात एकाच आसनावर बसावे. ब्रह्मचर्य पाळावे. गायत्री जप न करणाऱ्या ब्राह्मणासही बोलू नये अशी नियमावली दिली आहे. नियम पालन म्हणजे श्रद्धा असते. स्वैरवर्तन अनियमितच असते. कथा प्रारंभ करण्यापूर्वी ज्येष्ठश्रेष्ठांचा विद्वज्जनांचा सत्कार करावा. कथाश्रवणाच्या व्रतात सुद्धा उपवास करण्याचा आग्रह नाही. फलाहार एकभुक्त एकाच प्रकारचे किंवा भोजनही प्रशस्त मानले आहे. भोजनम तू वरम मन्ये कथाश्रवण कारकम नेपवासो वर प्रोक्त कथा विघ्न करो यदी. अर्थात उपवास केल्याने कथाश्रवणात व्यत्यय येईल तर उपवास करू नये. भगवान श्रीकृष्ण स्वधामाला गेल्यावर कलियुग प्रारंभ झाला. नंतर 30 वर्षांनी शुकदेवांनी परीक्षिताला, त्यानंतर 200 वर्षांनी गोकर्णाने धुंदुकारीला, त्यानंतर 30 वर्षांनी सनकादिकांनी ही कथा सांगितली असे वर्णन आले आहे. त्यांचा भाद्रपद शुक्ल नवमी, आषाढ शुक्ल नवमी व कार्तिक शुक्ल नवमी हे प्रारंभाचे दिवस सांगितले आहेत. तथापि हा क्रम उत्क्रम वाटतो. परीक्षिती कलियुगारंभी तर सनकादिक व गोकर्ण हे द्वापरपूर्व वाटतात. श्रीमद भागवताच्या पारायणानंतर हवन करावे आणि ते दशम स्कंदातील श्लोकाने तूप, पायस, मध, चरू यांनी करावे किंवा गायत्री मंत्राने करावे असेही म्हटले आहे. अथवा हवनम कुर्यात गायज्ञा सुसुमहितः तन्मयत्वा पुराणश्च. कारण हे महापुराण गायत्री स्वरूपच आहे. गायम तम गायते सा गायत्री अशी गायत्रीची प्रशंसा आहे. गायत्री त्रिपदा आहे आणि ताप त्रिविधच आहेत. आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक, आध्यात्मिक, आदिभौतिक ताप ईश्वर भक्तीने जातो. आदिदैविक आणि आध्यात्मिक ताप ज्ञानाने जातो. भागवत श्रवणाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य एकच वच्छेद प्राप्त होते. म्हणून त्रिपदा गायत्री ही त्रायते म्हणजे तारण करते. त्यामुळे दोघांपैकी काहीही करावे असे वरच्या श्लोकात प्रगट केले आहे.
ऋग्वेदाने मंत्रज्ञान, यजुर्वेदाने कर्मज्ञान आणि सामवेदाने भक्तिज्ञान, उपासना असे ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग प्राप्त होतो. म्हणून ऋभिः सुवन्ति यजुभिर्यजन्ति ऋभिः सुवन्ति यजुर्भिर्यजन्ति सामभिगायन्ति अशी वेद व्याख्याने आहेत. आत्मदेव धुंदुली धुंदुकारे हे देहात्मवादी माणसाचे रूपक आहे. मनबुद्धीचा आत्मदेवाला धोका आहे. धुंदुकारीच्या 5 वेश्या हे मानवाला भ्रमित करणारे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय आहेत. ते जीवाला बंधन करतात. वेळूत बसलेला धुंदुकारी भागवत श्रवण करताना रोज एक गाठ फुटून वर जात होता. या 7 गाठी काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अविद्या आहेत. यातील कामादी षड्विकार षड्रिपू म्हणून परिचित आहेत. पण अविद्या काय आहे? विद्यांचा विद्याच यस्तद्वेदो भयंसह अविद्यायां मृत्यू तित्वा विद्याया मृतमश्नुते असे उपनिषद म्हणते. संसार सागराची व्याप्ती ज्ञानने आणि तीच जीवाच्या चक्रगतीला कारण आहे हे न समजणे अविद्या आहे आणि परमात्मज्ञान विद्या आहे. या दोहोंचे सहउपजती मानवाची श्रेष्ठत्व प्रदान करणारी आहे. प्रथम स्कंद. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशामुळे मृगजळाचा अर्थात तेजावर पाण्याचा भास होतो, पाण्यावर काचेचा भास होतो, त्याचप्रमाणे ही त्रिगुणात्मक सृष्टी उत्पत्ती, स्थिती, लय, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या जगदीश्वराच्या अधिष्ठानामुळेच भासते, दिसते, राहते. त्या परमेश्वराच्या अधिष्ठानामुळे असे म्हणताच एकेश्वरवाद, द्वैतवाद, द्वैताद्वैतवाद, पूर्णवाद, खरे खोटे प्रतिपादन करण्यासाठी सरसावतील. पण भागवत शास्त्र हे भक्तीच्या माध्यमातून मोक्ष म्हणजे परमसुख प्राप्त करून देणारे असल्यामुळे वादविवादातून किंवा ज्ञानाच्या परिभाषेतून त्याचे खरे दर्शन होऊ शकत नाही. श्रीमद भागवतात ज्ञान वैराग्याचेही आमूलाग्र विवेचन सापडते. तथापि प्रतिपाद्य विषय भगवत भक्ती असल्याने तेच दिशादर्शक आहे. मुहुरहो रसिका भुवी भावुका असे कथेच्या प्रारंभी श्रोत्यांना भावुका असे संबोधिले आहे. चिकित्सका किंवा विश्लेषका असे म्हटले नाही. हे विशेष होय. संभाव्य प्रश्नांना महापुराणात आधीच उत्तर देऊन ठेवलेले असते. नैमिष नावाच्या अरण्यात शौनकादिक ऋषींनी मोठा यज्ञ केला. त्यात उपस्थित झालेल्या सुतांना त्यांनी प्रश्न केला की आपण सकल शास्त्र अभिज्ञ आहात, मग कलियुगात जन्मलेल्यांचे कल्याण व्हावे म्हणून कोणते साधन आहे? त्यावर सूत म्हणाले, ते तर केवळ भगवन्नामानेच होते, कारण कलियुग हे भय आहे. इथे सगळ्यात मोठे भय मृत्यूचे आहे. माणसास अत्यंत महत्त्वाकांक्षा असते. अनेक प्रकारचे यश, कीर्ती, धन, सत्ता यांचे आकर्षण व प्राप्तीसाठी धडपड असते. त्याचबरोबर अपयशाचीही भीती असते. हे सर्व प्रकारचे भयच भगवंताला भीते. त्यामुळे श्री हरिशरणम हेच उत्तम तारक आहे. कलियुग प्रारंभ झाला, भगवान स्वधामाला गेले. आता आमच्या भीतीचे हरण कोण करणार? अशी पृच्छा केल्यावर सूत म्हणाले, हे ऋषींनो, व्यासपुत्र वैराग्यमूर्ती श्री शुकदेवांनी सांगितलेले संसार ताप निवारक अद्वितीय रहस्यमय श्री भागवत महापुराणच हे कार्य करेल. ते सांगणाऱ्या श्री शुकमुनींना आपण प्रणाम करू. नैमिषीय उपाख्यान, व्यास नारद संवाद, परीक्षिताचे गर्भात रक्षण, परीक्षिताला शाप या कथा प्रथम स्कंदात 19 अध्यायात आलेल्या आहेत. भगवंताचे 24 अवताराचे वर्णन इथे आले आहे. एकोहम बहुश्याम अशी इच्छा उत्पन्न झाल्यावर सृष्टीचे सृजन करण्यासाठी भगवंतांनी महत्त्व, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा, देह, इंद्रिये, मन असे 16 कलांचे पुरुष रूप धारण केले. हे पुरुष रूप पूर्ण पुरुषाचे आहे. त्याला सहस्र शीर्ष श्रवणाक्षी नासिक, सहस्र मौल्यांबर विलसत होते. याला नारायण म्हणतात. आणि त्यापासून पुढे 24 अवतारांचे प्राकट्य आहे. कौमार सर्गात सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार या 4 ब्राह्मण रूपाचा अवतार, नंतर वराह, नरनारायण, कपिल महामुनी म्हणून नरनारायण, कपिल महामुनी म्हणून सांख्य तत्वज्ञानाचा उपदेश 5व्या अवतारात केला. श्री दत्तात्रय म्हणून 6वा अवतार घेऊन ब्रह्मज्ञान उपदेश केला. रुची प्रजापतीच्या आकृतीपासून यज्ञावतार घेतला आणि त्यावेळी स्वयंभू मनुचे रक्षण केले. सर्व आश्रमांच्या लोकांना परमहंस मार्ग दाखवण्यासाठी 8वा अवतार ऋषभदेवाचा
घेतला. 9व्या अवतारात राजा पृथू म्हणून अवतरले आणि पृथ्वीतून 6 शदी उत्पन्न केल्या. सर्वजण कल्याणकारी अवतार याला म्हणतात. चाक्षुष मन्वंतराचे वेळी मत्स्यावतार घेऊन पृथ्वीचे आणि वैवस्वरूप मनूचे रक्षण केले. समुद्र मंथनाचे वेळी कासव अवतार घेतला. हा 11वा. 12व्यात धन्वंतरी, 13वा मोहिनी, 14वा नरसिंह, 15व्यात वामन रूपाने येऊन बलिमर्दन केले. 16व्यात ब्राह्मणाच्या वर क्षत्रियांच्या होणाऱ्या अत्याचाराचे पारिपत्य करण्यासाठी भगवान परशुराम अवतरले. 17व्यात पराशर ऋषी आणि सत्यवतीचे पोटी व्यास झाले. 18वे वेळी रामावतार घेतला. 19 आणि 20व्या अवतारात भगवान कृष्ण आणि बलराम झाले. कलियुगात बिहार मगध प्रांतात बौद्धावतार व कली समाप्तीचे वेळी जगाचे रक्षण करण्यासाठी विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाचे घरी कल्की अवतार घेतील. हंस आणि हयग्रीव हे 24 अवतार, हे 24च नव्हे तर ऋषी मनु, प्रजापती आणि महान शक्तिशाली आणि जगतरक्षक हे अवतारच आहेत. ते असंख्य होत. सृष्टीचं परिपालन करणे, जीवमात्रांचे रक्षण करणे, दुष्टांचा नाश करणे हेच परमेश्वराचे कार्य असते. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां संभवामी युगे युगे. अर्थात हे जगत कार्य करण्यासाठी युगायुगात ईश्वराचे अवतार होणारच, किंवा जो कोणी प्रत्येक युगात हे कार्य निरलसपणे करील तोच ईश्वरी अवतार आहे. हे ध्यानात घेऊन असे कार्य करणाऱ्याला अनुकूल वागणे, आपले योगदान देणे हेही ईश्वरी कार्यच ठरते. भगवत कार्य करून आनंदलोक प्राप्त करणे म्हणजेच अविद्येचा किंवा मायेचा पाश तोडून बंधमुक्त होणे. असे बंधमुक्त वागणे हेच मुक्तिमोक्षाचे स्वरूप आहे. ललित साहित्यात मोक्ष, कपाळ मोक्ष याला प्राप्त झालेला अर्थ नव्हे तो अनर्थ आहे. मोक्ष म्हणजे देह सुटणे नाही, देहभाव सुटणे आहे. कुत्ता जाणे चमडी जाणे या उक्ती मागे असलेली कबीर महाराजांची कथा देहभावा सुटण्यावर पुरेसा प्रकाश टाकणारी आहे. वेदोपनिषद इतिहास ज्यात सृष्टोत्पत्तीसह सर्वसार ग्रथित केले आहे. असे हे महापुराण श्री व्यासांनी पुत्र शुकदेवांना सांगितले. त्याच वेळी राजा परीक्षिती प्रयोपवेशनाला गंगा तटाकी बसला होता. त्याचे भोवती अनेक ऋषीमुनी बसले होते आणि श्री शुकमुनी तिथे फिरत फिरत आले. तत्पूर्वी राजाने त्याला झालेल्या शापाचे कथन करून आयुष्याच्या उरलेल्या 7 दिवसात मुक्ती कशी मिळेल अशी पृच्छा केली होती. त्या सर्वांनी तेजस्वी शुकदेवांना पाहून अर्घ्यपाद्य देऊन प्रार्थना केली. हे भगवन, राजा परीक्षितीला शापमुक्त करण्यासाठी उपाय सांगावा. तेव्हा शुकमुनींनी श्रीमद भागवत पुराण श्रवण करण्याचा उपाय सांगितला. ऋषीगणांनी शुकदेवांनाच विनंती केली की आपणच ही कथा करावी आणि राजासह आम्हालाही उपकृत करावे. श्री शुकदेवांनी राजा परीक्षिताला त्याच्या पूर्वजांविषयी सांगितले. श्रीकृष्णाच्या धर्मरक्षणाच्या प्रतिज्ञेमुळे कौरव पांडव युद्धात सर्व नाश झाल्यावर पांडवांचा वंशतंतू उत्तरेच्या गर्भात अंकुरत होता आणि महाआततायी अश्वत्थामा ब्रह्मास्त्राचा प्रयोग करून तोही नष्ट करण्यास उद्युक्त झाला. तेव्हा त्याच्या रक्षणार्थ भगवंताने उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून त्याचे परिरक्षण केले. म्हणून हा परीक्षित आहे. अंतस्थः सर्वभूतानां आत्मा योगेश्वरो हरिः स्वमायया कृणोद्गर्भं वैराट्याः कुरुतन्तवे. या मंत्राचा कोणत्याही गर्भिणीने जप केला तर गर्भपातापासून तिचे रक्षण स्वतः भगवान करतात. यात आश्चर्यकारक काहीच नाही. भगवान यत्र तत्र सर्वत्र आहेत आणि सृजन, विसर्जन, रक्षण, परिपालन हेही स्वतःच आहेत. तेव्हा अशा प्रकारे परीक्षित भगवंताचा कृपाप्रसाद आहे. भगवंत रक्षित आहे. या प्रसंगी कुंती मातेने श्रीकृष्णाची स्तुती करताना म्हटले आहे, अलक्षम सर्वभूतानां अहिर्भैरव स्थितः. या स्कंदात युधिष्ठिर भीष्म संवाद, भीष्मांनी केलेली कृष्णस्तुती आणि भीष्माचे प्राणत्याग करणे अशा कथा येतात. विष्णू सहस्त्रनामाचा इथेच जन्म झाला आहे. नंतर श्रीकृष्णाचे द्वारकेला परत जाणे, तिथे त्याचे स्वागत याचे वर्णन आहे. परीक्षिताचा जन्म, विदुराच्या उपदेशाप्रमाणे धृतराष्ट्र, गांधारी यांचे वानप्रस्थ आचरण आले आहे. महामंत्री विदुर हे प्रत्यक्ष यमधर्मराजच होते. मांडव्य ऋषीच्या शापामुळे त्यांना शूद्र योनीत काळ कंठावा लागला. मांडव्य ऋषी महान तपस्वी होते. त्यांना मृत्यूदंड म्हणून राजाने सुळावर
द्यायची शिक्षा दिली. नंतर आपली चूक कळल्यावर त्यांना राजाने सोडले. परंतु मांडव्य तसेच यमाकडे जाऊन माझ्या कोणत्या पापाचे फळ दिलेस म्हणून विचारले. यमाने सांगितले, तुम्ही लहानपणी फुलपाखरास काट्याने टोचले होते. या क्षुल्लक अपराधाला एवढी कठोर शिक्षा दिल्यामुळे तुला शाप देतो की तू 100 वर्षे शूद्र योनीत जन्म घेशील. त्या शापामुळे यम विदूर झाले होते. जाणतेपणी अथवा अजाणतेपणीही केलेल्या कर्माचे पापाचे फळ भोगावेच लागते असे इथे सुचविले आहे. श्रीकृष्ण भारतीय युद्धानंतर द्वारकेला गेले. त्यामुळे पांडव हतोत्साह झाले. त्यांनी परीक्षिताला राज्यावर बसवले व स्वतः स्वर्गारोहणास गेले. स्वर्गारोहण प्रसंगी प्रत्येकाचे पतन झाल्यावर त्यांच्या कारणांचे विवेचन धर्मराजाने केले आहे. त्यावरून अत्यंत उच्च कोटीचे कीर्तिमान स्थापन करणारे महापुरुषही मायेने मोहित होतात आणि त्याचा परिणाम म्हणून स्वर्गप्राप्तीपासून वंचितही राहतात. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. यानंतर परीक्षिताने दिग्विजय केले. अनेक ठिकाणी त्याच्या वंशातील पूर्वजांचे पराक्रम ऐकले. अशा रीतीने कालक्रमणा करताना एकदा वनात त्याने शृंगी ऋषींच्या गळ्यात मेलेल्या सर्पाची माळ घातली आणि शापग्रस्त झाला. श्री शुकमुनींचे आगमन झाले आणि त्यांनी भागवत कथा सांगण्यास प्रारंभ केला. इति प्रथम स्कंद. श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय. द्वितीय स्कंद. आसन्न मरण असलेल्या राजा परीक्षितींनी श्री शुकदेवांच्या आगमनानंतर त्यांना वारंवार नमस्कार करून विचारणा केली. ते म्हणाले, भगवान श्रीकृष्ण आणि माझे पितामह अर्जुन हे आतेभाऊ असल्याने माझ्या पितामहांच्या संतोषा